मी नवनाथ परत एकदा तुमच्याबरोबर. जो की इतिहासातील जो आधुनिक भारताचा इतिहास आहे याच्यामधील पुढचा भाग जो आहे आजचा, याच्यामध्ये जो बाळाजी विश्वनाथ आहे याच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. तर हा इतिहास नॉर्मली आपल्याला सुरुवात होते, आपण बघितलं शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजे, राजाराम, त्यांची पत्नी ताराबाई आणि आता शाहूच्या नंतर म्हणण्यापेक्षा शाहूच्या बरोबरीनं जो आहे काम करणारा, मराठ्यांसाठी, भारतासाठी, देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या वंशावळीसाठी कार्य करणारे एकमेव आणि चांगले कार्य करणारे हे बाळाजी विश्वनाथ होते. इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या इतिहास मोलाची कामगिरी आपण ज्याला बोलतो ती पार केलेला महत्त्वाचा असा माणूस म्हणजे बाळाजी विश्वनाथ. महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यालगत जे आहे श्रीवर्धन गाव आहे. या श्रीवर्धन हे जे श्रीवर्धन गाव येतं ते जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे यांच्या ताब्यातील जो प्रदेश आहे याच्यामध्ये हे येतं. ज्या काळामध्ये सिद्धी जोहर आपण ज्याला बोलत होतो, सिद्धी जोहरच्या एरियामध्ये हे गाव यायचं पहिलं. तर सिद्धी हे कोण होते याची जर विस्तारित माहिती आपण बघितली इतिहासामध्ये, तर सिद्धी हे जेव्हा पोर्तुगीज वगैरे भारतामध्ये आले त्यावेळी सिद्धी हे आफ्रिकेतील ॲप्सिनियाचे हबसी लोक त्यांना म्हणतात. ते हबसी लोक होत जे आफ्रिकेतील आहेत असं आपण याच्यामध्ये बघू शकतो. जे सिद्धी याचा जो आहे त्यांच्या भाषेमध्ये सय्यदला सिद्धी बोलायचे, म्हणून हा जो आहे सिद्धी जोहर असं त्याचं नाव पडलं गेलं. याच्या एरियातला हा जो प्रदेश होता याच्यावरती या प्रदेशामध्ये राहणारा एक पर्सन ज्याला आपण व्यक्ती बोलतो तो म्हणजे बाळाजी विश्वनाथ, अशी त्याची ओळख आहे. सिद्धी जोहर हा कसा याचा प्रसार झाला किंवा याचा विकास कसा होत गेला याच्याविषयी आपण माहिती बघूया. तर सिद्धी हा अहमदनगरच्या राज्यामध्ये, अहमदनगरचा निजामशाह जो होता त्याच्या राजवटीमध्ये आपली रोजीरोटी भागवण्यासाठी त्याची तिथं काम करायचा. अहमदनगरच्या राज्यामध्ये तो काम करायचा आणि पश्चिम किनाऱ्यावर त्याने काय केलं, आपली सत्ता स्थापन करायचा प्रयत्न केला. तो सिद्धी जो आहे तो मॉमेडियन या समाजाचा होता आणि त्या काळचे मॉमेडियन आणि आजचे जे मुस्लिम आहे त्याच्यामध्ये खूप जास्त फरक होता. ती लोकांवरती इतर समाजाच्या लोकांवरती अन्याय, अत्याचार अशा प्रकारे करायचे आणि ही जी लोकं आहे यांनी आपली जिथं सत्ता स्थापन केली तिथं त्रास दिला लोकांना. मराठ्यांचं जे आरमार दल होतं, आंग्रे ज्यांना बोलतात, या आंग्रेंनी आपलं सगळ्यात मोठं आरमार दल स्थापन केलं होतं. याचाही इतिहासामध्ये आपल्याला बघायला भेटेल आणि यांनी याच्या अन्यायाविरुद्ध अशी लाट निर्माण केली आणि सिद्धी जोहरला सळोगीपळ करून सोडलं. याचं मुख्य केंद्र जे होतं ना, आजचं मुंबई जिथे कुलाबा बोलतो आपण, अशा या कुलाब्यामध्ये मुंबईचं जे समुद्र आहे, कुलाबा साईटला गाव आहे, याचं मुख्य केंद्र होतं यावेळी. आणि या कुलाबा मुंबईमध्ये आंग्रेजचं जे आहे प्रमुख असं केंद्र होतं. आणि जर आपण आता यांनी सिद्धी जोहरला काय केलं होतं, आढ्यामध्ये घ्यायचं बघितलं, त्यांना भरपूर असा प्रतिकार केला. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय बाळाजी विश्वनाथच्या विषयी जर बोलायचं झालं तर बाळाजी विश्वनाथ हे शिवाजी महाराजाचे होतकरू असे जे सरदार होते ते सरदार रामचंद्र पंत अमित्य ज्यांचं याच्यामध्ये नाव होतं, याच्या घरी बोलण्यापेक्षा याच्या कामकाजामध्ये बाळाजी विश्वनाथ यांनी खूप महत्त्वाचा हिशोबनीस म्हणून हिशोबाचं कार्य केलं, हिशोब ठेवण्याचं कार्य केलं. धनाजी जाधवांच्या दिवशी घरी नोकरी केली बाळाजी विश्वनाथनं अशा प्रकारे. आणि 1995ला तो पुण्यामधला सगळ्यात मोठा अधिकारी बनला, मराठ्यांचा सगळ्यात मोठा अधिकारी बनला. 1695ला तो अधिकारी बनला. एक्झॅक्टली आपण डेट बघूया त्याची काय असेल ते, ठीक आहे. पुण्याचा अधिकारी बनला. जो दौलताबाद जो किल्ला आहे
यांच्याशी जास्त त्याचा संबंध येऊ लागला आणि इथली देखभाल त्यांची इकडची ही जबाबदारी जी आहे, दौलताबाद जो किल्ला आपण औरंगाबादच्या जवळ गेलं, दौलताबाद आहे किल्ला खूप मोठा. या दौलताबादच्या किल्ल्याचं कार्यही त्यांच्याकडे आलं गेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शाहूंची सुटका झाली, शाहूंची सुटका झाल्यानंतर ते ताराबाईकडे आले आणि त्यांना जे सरदार मिळाले त्यांच्यापैकी धनाजी जाधव आणि खंडो बल्लाळ म्हणून हे ताराबाईचे एक महत्त्वाचे हात आपण ज्याला बोलतो, महत्त्वाचे असे सरदार होते. त्यांना फोडण्याचं कार्य हे जे आहे ते पहिल्यांदा बाळाजी विश्वनाथने केलं. एकदम महत्त्वाचे जे त्यांचे सरदार होते तेच पळवले असं आपण बोलूया. त्यांचे महत्त्वाचे सरदार त्यांनी पळवले आणि फोडले गेले. राजकारणाची कूटनीतीमध्ये प्रथम ज्यांचा सहभाग होता ती बाळाजी विश्वनाथ होते. आणि बाळाजी विश्वनाथ यांनी 12 ऑक्टोबर 1707 खेडची लढाई घडवून आणली. या पहिल्या लढाईमध्ये धनाजी जाधव आणि बल्लाळराव यांना फोडून त्यांनी जे आहे ताराबाईंना एकटं गाठलं. जिथं आपण बोलतो ना खेडच्या लढाईमध्ये पुणे भीम नदीच्या काठावरती अशा प्रकारचं असं युद्ध झालं शाहू आणि ताराबाई यांच्यामध्ये. आणि या युद्धामध्ये शाहू ही साताऱ्यामध्ये त्यांनी आपली एक राजधानी निर्माण केली आणि छत्रपती शाहू हे जिंकले खेडच्या लढाईमध्ये आणि त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं. 12 जानेवारी 1708 जी वरची डेट होती 1795 त्यांनी पुण्यातील अधिकारी बनले होते. आणि बाळाजी विश्वनाथने यांच्या संपर्कात येऊन त्यांची कूटनीती जे आहे त्यांच्यामध्ये फूट पाडून जे आहे ताराबाईंना हरवून खेडच्या लढाईमध्ये शाहूंना 12 जानेवारी 1708 तिथलं जे पद आहे जे राजा म्हणून घोषित केला गेला. जे छत्रपती शाहू हे जे आहे साताऱ्याचे एक छत्रपती बनले. आणि मग नंतर तिथून जाऊन एका कोल्हापूरच्या ठिकाणी जिथं आपण आजच्या अंबाबाई आहे कोल्हापूरच्या ठिकाणी एक वेगळं संस्थान निर्माण करून आपली दुसऱ्या गादीची स्थापना केली. जे शिवाजी द्वितीय आहे त्यांचा मुलगा ताराबाईचा मुलगा जो आहे शिवाजी द्वितीय यांच्या संपर्काने किंवा यांच्या सानिध्याखाली असं एक वेगळं असं संस्थान निर्माण केलं. आणि तेथील राजा हे शिवाजी दुसरे आणि ताराबाईच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची ही संस्था परत एकदा निर्माण केली गेली. अशा प्रकारचा हा इतिहास अतिशय गोड आणि अतिशय मस्त अशा प्रकारे एकदम डीप नॉलेजमध्ये तुम्हाला मी घेऊन येतो आहे. माझ्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि जे आहे सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला वेळेच्या वेळेवर जेव्हाही माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला समजेल. याने माझंही मोटिवेशन वाढतं आणि येणाऱ्या काही काळामध्ये मी तुमच्यासाठी असंच काही नॉलेज घेऊन येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र दोस्तो. तुमचा खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या व्हिडिओला जे आहे बघितल्याबद्दल धन्यवाद.